ह्या बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा ह्या तांदळाच्या कुरवड्या आहेत. किती सुंदर झालेल्या आहेत. ह्या तांदळाच्या कुरवड्याचं पीठ मी घरच्या घरी बनवलेलं आहे आणि उन्हात न घालता मी फॅन खालीच केलेले आहेत. मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. अशा सुंदर अशा कुरवड्या बनवण्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. खूप छान होतात आणि एकदम तिप्पट फुलतात. चला तर मग आपण लगेच रेसिपीला आपल्या सुरुवात करूयात. इथे एक मोठी वाटी मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतील, पण रेशनच्या तांदळाच्या कुरवड्या खूप छान होतात. आता मी हे एका बाउलमध्ये घेऊन स्वच्छ असं ह्याला धुवून घेणार आहे. पाणी टाकून घ्यायचं आणि चोळून ह्याला 3 ते 4 वेळेस चांगलं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती काही जी डस्ट वगैरे असते ती पूर्ण निघून जाईल. हे बघा, हे असं चोळायचं हाताने व्यवस्थित, म्हणजे त्याच्यावरची घाण ही पूर्ण निघून जाते. असं स्वच्छ असं चोळून आता मी 3 ते 4 वेळेस ह्याला धुवून घेते. हे अशा प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून आपण त्याला स्वच्छ असं चोळून चांगलं धुवून घ्यायचं. म्हणजे आपल्या कुरवड्या देखील तेवढ्याच पांढऱ्या शुभ्र होतात आणि तांदूळही एकदम स्वच्छ धुतले जातात. आता बघू शकता, हे सगळे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. एकदम आता पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर आता मी ह्याच्यामध्ये जे थोडंफार पाणी राहिलेलं आहे ते काढून घेण्यासाठी एका चाळणीवरती मी हे तांदूळ काढून घेणार आहेत. ही पुरण वाटाची चाळणी आहे, जे की सगळ्यांच्या घरी उपलब्ध असते. त्या चाळणीवरती आपण हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत. आपल्याला हे तांदूळ जास्त वेळ भिजत पण ठेवायची गरज नाही आहे. हे असे थोड्या वेळ धुवून घेतले की लगेच चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं त्याला पसरून ठेवायचं आहे. आता आपल्याला हे तांदूळ लगेच मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. हे मिक्सरचा मी एक छोटासा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घालून आपण ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि फॅनखाली चांगलं वाळवून त्याला गिरणीमध्ये दळून आणू शकता. आता हे कमी क्वांटिटीत बनवते म्हणून मी हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. हे असं मिक्सरमधून काढून झालं की एका चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. हे पीठ चाळल्यानंतर एकदम बारीक तयार होतं. आपल्याला जर कमी क्वांटिटीत बनवायचं असेल, आता बऱ्याचशा अशा वर्किंग वुमेन असतात, त्यांना जास्त वेळ नसतो, तर ही इन्स्टंट कुरवडी आपण लगेच बनवू शकता. हे बघा किती बारीक असं पीठ तयार होतं. हे असं चाळून घ्यायचं आणि आता उरलेलं जे आहे वरचं ते आणखीन मिक्सरमध्ये टाकून ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आणखीन ॲड करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे सगळं पीठ तयार झालेलं आहे आणि मी एका वाटीच्या साहाय्याने त्याला मोजून घेतलेलं आहे. जास्त प्रेस करून असं दाबून भरायचं नाही आहे. थोडंसंच वरती मी दाबलेलं आहे. असं ह्या वाटीच्या साहाय्याने मी पीठ मोजून घेतलेलं आहे. तर ह्या वाटीच्या साहाय्याने 2 वाट्या माझं पीठ तयार झालेलं आहे. पीठ ह्याच्यासाठी मोजून घ्यायचं की आपल्या ह्या पिठावरतीच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी किती घालायचं हे डिपेंड असतं. तर आता हे 2 वाटी पीठ तयार झालेलं आहे. ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. आता हे सगळं तांदळाचं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे. आता ज्या वाटीने मी ही पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेणार आहे. म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं असं खालीच मोडून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण कुरवडीचं पीठ बनवायला घेऊ त्याच्या वेळेस आपल्या गाठी होणार नाही आहे. त्याच्यामुळे थंड हे पाणी गरम वगैरे असं काही घेतलेलं नाही, मी थंड पाणीच घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित मी ह्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. एकदम असं हलवून घ्यायचं. हे बघा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे चीक बनवायला घेताल ना त्यावेळेस बिलकुल गुटळ्या बनणार नाही आहेत. आता मी हे साईडला ठेवते आणि आता इथे एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने 1-2 वाट्या पाणी मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत पिठाच्या दुप्पट पाणी यूज करायचं आहे. ह्याच्यामध्ये 2 वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि पहिल्या पिठामध्ये पण 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे
आणि थोडासा एक अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे. पापड खार घातल्यामुळे तुमची कुरवडी चांगली फुलते. त्यामुळे मीठ जरा कमी घालायचं, कारण की पापड खारामध्ये पण जरा थोडंसं मीठ असतं आणि वाळवण्याच्या पदार्थाला जरा मीठ कमीच घालायचं. आता बघा इथे पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता मी गॅस कमी करून घेते आणि ह्याच्यामध्ये हळूहळू हे आता चांगलं मिक्स करून घेऊन हळूहळू आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. तुम्ही लाटण्याने जरी हलवलं तरी चालेल. हे बघा, हे असं सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला हलवायचं आहे. हे कंटिन्यू हलवत राहायचं, कारण की आता ते पीठ जसं जसं शिजायला लागेल तसं त्याच्या गुठळ्या बनायला तयार होतात. आता आपण हे पाण्यामध्येच पीठ मोडून घेतले असल्यामुळे आपले एकही गुठळी तयार झालेली नाही आहे. असं कंटिन्यू एक 5 ते 10 मिनटं आपल्याला हलवत राहायचं आहे. नॉनस्टॉप हलवायचं, त्याच्यामुळे पीठ तुमचं एकसारखं बनलं जातं. आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते देखील मला सांगायला विसरू नका. मी आता हा चमचा घेतलेला आहे, कारण की मला हे पीठ चांगलं घोटून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे जरा थोडंसं मोठ्या आकाराचा चमचा घेऊन मी या पिठाला चांगलं असं हटून घेत आहे. व्यवस्थित त्याला मॅश करायचं. जेवढं तुमचं पीठ चांगलं तेवढी तुमची कुरवडी व्यवस्थित होणार आहे आणि करताना देखील तुम्हाला त्रास होणार नाही आहे. हे बघा, हे अशा प्रकारे तुम्ही जसं कराल ना, तर त्याच्यामधल्या गुठळ्याही पूर्ण मोडून जाणार आहे आणि छान असं एकसारखं तुमचं सारण बनणार आहे. हे बघू शकता आता किती सारण व्यवस्थित बनलेलं आहे आणि कलर देखील किती पांढरा शुभ्र आलेला आहे. खूप छान होतात ह्या कुरवड्या. नक्की ट्राय करा. ज्यांना वेळ नसतो की पारंपरिक पद्धतीनं कुरवडी बनवायला, त्यांनी ही कुरवडी नक्कीच ट्राय केली पाहिजे. आणि इन्स्टंट आहे आणि रिझल्ट पण खूप छान आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं मी असंच हे पीठ चांगलं शिजू देणार आहे. आता एक 3-4 मिनटं झाल्यानंतर आता हे आपलं पीठ खाली भांड्याला लागायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं चांगलं असं हे पीठ शिजलेलं आहे. तर आता आपण हे बघू शकता तुम्ही किती स्मूथ असं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्या कुरवड्या घालायला घेऊयात. आता थोडंसं पीठ हे मी थंड करायला ठेवलेलं आहे आणि आता लगेच आपण ह्याच्या कुरवड्या करायला घेऊयात. आता इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे आणि या प्लास्टिकवरतीच आपल्याला फॅनच्या खाली कुरवड्या घालायच्या आहेत. हा माझ्याकडे एक शेवगा आहे, तो मी घेतलेला आहे आणि इथे मी मीडियम साईजच्या नेट घातलेली आहे. तुम्हाला जेवढी साईज हवी त्यानुसार तुम्ही ती चाळणी घालू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपली कुरवडी ही एकसारखी आणि एक समान व्हायला मदत होते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता हे सगळं भरून झालेलं आहे आणि मी शेवग्याचे झाकण लावून घेतलेलं आहे. हे बघा, आता आपण कुरवड्या घालून घेणार आहोत. आपलं सारण एकदम छान झाल्यामुळे कुरवडी देखील तेवढीच छान बनते. हे बघा, आता किती सुंदर अशी कुरवडी बनून तयार आहे. अशाच आता मी सगळ्या कुरवड्या घालून घेणार आहे. छान अशी कुरवडी होते, खायला पण तेवढीच खुसखुशीत लागते. नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली आहे ती मला सांगायला विसरू नका. हे बघा, आता सगळ्या कुरवड्या घालून झालेल्या आहेत. आता याला आपण फॅनखाली एक दिवस असंच ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला आपल्या घराच्या कुठं बाल्कनी कोपऱ्यामध्ये ऊन येत असेल तिथे आपल्याला याला चांगलं ऊन देऊन घ्यायचं आहे. आता नंतर उन्हामध्ये वाळवल्यानंतर कुरवड्या ह्या अशा तयार झालेल्या आहेत. मी एकदम छोट्या वेजाची चाळणी यूज केली होती, त्याच्यामुळे त्याचे तार खूप असे नाजूक झालेले आहेत. तुम्हाला मोठी हवे असेल तर तुम्ही मोठी चाळणी यूज केली तरी चालेल. बघा आता किती छान अशा ह्या कुरवड्या बनून तयार आहेत. एकदम तिप्पट फुलतात. मी तुम्हाला ह्याच्यामधील एक कुरवडी लगेच तळून दाखवते. हे बघा किती छान झाली आहे. आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते चांगलं गरम झालेलं आहे. आता ही कुरवडी आपण तेलामध्ये घालून घेऊयात. हे बघा किती फुलली आहे.
बरोबर दुप्पट ते तिप्पट ही कुरवडी फुलली जाते. एकदम छान होतात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.